सातारा जिल्ह्यात मिनी मंत्रालयासाठी 68% मतदान उद्या फैसला मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज जिल्हाभरात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। जिल्हा परिषद 65 गटांसाठी व 11 पंचायत समितींच्या 130 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले। उद्या सोमवारी सकाळी मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्यानं उद्या दुपारपर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण हे जाहीर होईल। गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 11 पंचायत समितीसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू झाले। यामध्ये एकूण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। विशेष म्हणजे लग्न मंडपातून थेट मतदान केंद्रावर जाऊन नवरदेवानं एका ठिकाणी तर नवरीनं मतदानाचा हक्क बजावला। 102 वर्षाच्या वयोवृद्धांनीही मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा केला। गेली 8 दिवस या निवडणुकीसाठी प्रचार सभा, आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आज प्रत्यक्षात मतदान झाले। यासाठी मतमोजणी सोमवारी सकाळी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार असून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। यामुळे सोमवारी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचा हा कौल निश्चित होईल। मतदानासाठी एकच मशीन असल्यानं मतदारांमध्ये संभ्रम। आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 2 वेगवेगळ्या मशीन होत्या, मात्र आज पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकाच मशीनवर मतदान झाल्यानं मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। या निवडणुकीत जिल्ह्यातील 4 मंत्र्यांसह स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। दरम्यान मतमोजणी सोमवारी 9 रोजी होणार आहे। यावेळी सातारा जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे। हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी, हॉटेल लॉजिंग हॉल एसी नॉन एसी 100% शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, जैन, साऊथ, पंजाबी, वेज, मालवणी, लड्डा पतार, भरलं वांग, पनीर पसंद, वेज कोल्हापुरी, वेज चायनीज, मोदकम स्पेशल, लग्न समारंभ, बारसे, साखरपुडा व इतर शुभ कार्यासाठी डेकोरेशनचा हॉल उपलब्ध। आमचा पत्ता तळिया वाटफाटा, वाटार स्टेशन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.